प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम. आमच्या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. नवीन पाहत व ऐकत असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले तरी बायबल वचन प्रभू येशूचे शब्द आहेत, देवाचे वचन आहे, म्हणून सबस्क्राईब करून आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी मदत करा. धन्यवाद. जखर्या पुस्तक. लेखक जखर्या. 1:1 वचन. जखर्या पुस्तकाच्या लेखकाला इद्दोचा मुलगा, बरेख्याचा मुलगा जखर्या म्हणून ओळखते. इद्दो निर्वासित झालेल्या निर्वासित कुटुंबातील एक प्रमुख होता. नहेम्या 12:4 वचन. जेव्हा त्याचे कुटुंब यरुशलेमला परतले तेव्हा जखर्याला कदाचित एक मुलगा झाला असेल. त्याच्या कुटुंबाच्या घराण्यामुळे जखर्या संदेष्टा, याशिवाय एक याजक होता. त्यामुळे त्याने संपूर्ण मंदिरामध्ये कधीही काम केले नसले तरी तो यहुदी लोकांच्या आराधनेशी पूर्णपणे परिचित होता. तारीख आणि लिखित स्थान साधारण इसवी पूर्व 520-480 हे बाबेलमध्ये बंदिवासातून निर्वासित परतल्यानंतर लिहिण्यात आले. मंदिर पूर्ण होण्याआधी संदेष्टा जखर्याने अध्याय 1 ते 8 अध्याय लिहिले आणि नंतर मंदिर पूर्ण झाल्यानंतर अध्याय 9 ते 14 अध्याय लिहिले. प्राप्तकर्ता यरुशलेममध्ये राहणारे लोक आणि जे लोक इस्रायल राष्ट्रातून आले होते त्यांच्यापैकी काही जण होते. हे तू उरलेल्या लोकांना जखर्या लिहिण्याचा उद्देश त्यांना आशा आणि समज देणे आणि त्यांच्या येणाऱ्या ख्रिस्ताकडे पाहावे जो ख्रिस्त येशू आहे. जखर्याने यावर भर दिला की देवाने आपल्या संदेष्टांना शिकवण्याकरिता, लोकांना सावध करण्यासाठी आणि त्यांच्या शिकवणीमध्ये सुधारणा करण्यासाठी वापरले आहे. दुर्दैवाने त्यांनी ऐकण्यास नकार दिला. त्यांच्या पापाने देवाच्या शिक्षेस आणले. पुस्तक देखील पुरावे देते की भविष्यवाणी सुद्धा भ्रष्ट होऊ शकते. विषय: परमेश्वराचा उद्गार. रूपरेषा 1. पश्चात्तापासाठी बोलावणे. 1:1 वचन ते 6 वचन पर्यंत. 2. जखर्याचा दृष्टांत. 1:7 वचन ते 6 अध्याय 15 वचन पर्यंत. 3. उत्सवासंबंधित प्रश्न. 7:1 वचन ते 8:अध्याय 23 वचन पर्यंत. 4. भविष्यातील भार. 9:1 वचन ते 14:अध्याय 21 वचन पर्यंत.